ओ हो शिया ओहो. भावी प्रॅक्टिस करताना अक्षय दादा आता तरी देवा मला पावशील का. होय बरोबर एकदम परफेक्ट. नमस्कार मंडळी, मी तुमचं लाडकं अक्षू. आज होतो भावाचो साखरपुडो. सो आम्ही सगळे मित्र जमून इलेलो. म्हटला ब्लॉग करूया. बाहेरनं मंडपाचा डेकोरेशन वगैरे भारी केलेला. आमका जरा उशीरच झालेलो. भावाचा फोटोशूट चालू होता. सो म्हटला बघूया, आणि आम्ही फोटोशूटचा आस्वाद घेतलो. नंतर त्यांच्या घरी गेलो, डेकोरेशन बघितला. सगळी गावची मंडळी इलेली. भाऊचं साखरपुड्या सुरुवात झाली. चहा पाणी वगैरे घेतली. नंतर कुलदेवतेक आणि ग्रामदेवतेक एक आठवण म्हणून गारायणा घालून घेतला. सगळे विधी व्यवस्थित पार पडाने यासाठी नंतर काकीनाने आमच्या नारळात हळदी कुंकू लावले. नंतर शुभारंभ म्हणून श्रीफळ फोडण्यात दिला. मुलांच्या डोक्यात वगैरे लावल्याने नंतर ओटी भरूचा कार्यक्रम चालू झालो. सो सगळ्यांनी गावातल्या मंडळींनी ओटी भरून घेतली. नंतर जरा डेकोरेशन आणि गावातल्या मंडळींना कॅमेरा फिरायला सगळी मंडळी दिलेली. व्हेज बिर्याणी दिलेली ती आम्ही खाल्ली. हे आमचे काका वगैरे आणि हे आमचे मित्र बंधू 2-2 बिर्याणी घेऊन खाय होते. नंतर भाऊचो साखरपुडो फोडण्याचा कार्यक्रम चालू झालो. सगळी माणसं एक्सायटेड होती. आम्ही पण खूप एक्सायटेड होतो. नंतर एक दुसऱ्याचो साखरपुडो चेंज केल्याने आणि फोटोशूट घेतल्याने भाव तर खूपच एक्सायटेड होतो. भावाक आम्ही व्यवस्थित काय ट्रेनिंग दिलेली साखरपुडो फोडूची. सगळं काय तर नियोजन झालेला. एका हातान साखरपुडो फोडूचो होतो. सो साखरपुडो फोडूक घेतल्याने भावान गावात थिना सगळा उरबडले आणि एकदा साखरपुडो फोडल्या आणि साखरपुडो फोडूचो पहिलो मान घेतल्या. दोघांनी पण साखरपुडो फोडल्यानी नंतर एका दुसऱ्याक भरयल्यानी आणि रिंग घालायची सेरेमनी चालू झालेली. भाव तर खूपच एक्सायटेड होतो. भावान फिल्मी स्टाईलमध्ये बहिणीक रिंग घातले. नंतर बहिणीन पण भाऊक रिंग घातले. एक फोटोशूट घेतल्याने आणि आम्ही पण एक फोटोशूट घेतलो. चला तर मंडळी, असं होतं भावाचा साखरपुडा. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओ.